बाळा, खूप कष्ट करतोयस, खूप झटतोयस, खूप प्रतिष्ठा मिळवलीस, खूप मान-सन्मान मिळवलास, खूप पैसा देखील मिळवलास. रात्रीचा दिवस केलास, दिवसाची रात्र केलीस. काम केलंस, झटलास स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी. हे तर या पृथ्वी तलावरचा प्रत्येक माणूस करतोय. प्रत्येकाला घड्याळाच्या काट्यावर जगण्याची सवय झाली आहे. प्रत्येकजण स्पर्धेत उतरलाय. तू आधी मोठा होतोस, तुझ्याकडे आधी पैसे जास्त येतात का माझ्याकडे आधी येतात? पण खरं सांगू का रे, हे माणसाचं आयुष्य हे माणसाला कळालेलंच नाही. परमेश्वराने मी तुम्हाला या पृथ्वीवर कशासाठी पाठवलं, हा उद्देश माणूस विसरला आहे. माणसाचं रोजचं जगणं बघितलं तर असं वाटतं, की लोकांना जर अमरत्व प्राप्त झालं असतं, तर लोकांनी काय केलं असतं? आज प्रत्येकाचे आयुष्य बेभरवशाचं राहिलं आहे. घरातून बाहेर गेलेला माणूस घरी परत येतो का नाही हे सांगता येत नाही. तरी सुद्धा माणसातली स्वार्थ कमी झाला नाही. प्रत्येकजण पैशाच्या मागे धावतो आहे. त्याच्यामध्ये नाती तुटली, माया आटली, प्रेम प्रेम विझलं. सगळ्यात मोठा आणि श्रेष्ठ ठरला तो पैसा. पण या पैशाच्या बाजारात स्वतःला आपण एका गोष्टीपासून खूप लांब खेचून जातोय. ते म्हणजे आपले स्वामी. बाळा, जोपर्यंत तू माझ्यापर्यंत पोचत नाहीस मनाने, आत्म्याने, तोपर्यंत तुम्हाला खरं काय आणि खोटं काय हे तुम्हाला कळणार नाही. तुला जर माझ्यापर्यंत पोचायचं असेल, तर मात्र तू एक गोष्ट रोज कर. माझा धावा कर, माझं नामस्मरण कर आणि लोकांची मदत कर. प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यातला भरभरून जग. कारण आजचा दिवस उद्या येईलच याची खात्री नाही. तुझं भविष्य, तुझं आयुष्य हे सगळं काही तुझ्या कर्मांवर अवलंबून आहे. तू जर कर्म चांगलं केलंस, त्याला दानाची जोड ठेवलीस, जे काय मिळवतोयस, जे काय कमवतोयस त्यातलं थोडं तरी दान तू गरजू लोकांना केलंस, तर आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट याच्यातून तू सही सलामत बाहेर पडशील, हा माझा शब्द आहे. कारण मला माझ्या प्रत्येक भक्ताने दानधर्म करावा, गरजू लोकांची मदत करावी असं वाटतं. कारण प्रत्येकाच्या आयुष्याला एकसारखा प्रसंग, एकसारख्या सुख-दुःख येत नाहीत. तुझ्या आयुष्यात आता सुख असेल, तर ते तुझ्या मागच्या जन्मीच्या कर्मामुळे आहे. मग आत्ता जर तू चांगलं कर्म केलंस, तर ते तुझं कर्म साचत राहील. ते कधीच संपणार नाही. त्यासाठी मिळालेलं आयुष्य तू दानधर्मात घालव. आणि हो लक्षात ठेव, आयुष्य हे क्षणभंगुर आहे. ते कधी संपेल हे कोणालाही सांगता येत नाही. त्यामुळे माणसं कमव. पैसा कमवच, पण माणसं देखील कमव. नाती जप. एकमेकांना मायेनं आधार दे. विश्वास जागव. विश्वासाला कोणाच्या तडा जाऊ देऊ नको. जोपर्यंत तू माझ्याशी मनाने, आत्म्याने जोडला जाणार नाहीस ना, तोपर्यंत तू या मानव जन्मात, या मृत्यूलोकात कशासाठी आला आहेस, तुझा जन्म कशासाठी झाला आहे, हे तुला कधीच कळणार नाही. माणसाच्या जन्माचा अर्थ काय हे तुला कळणार नाही. तू माझ्या मार्गात आलास, तर तुला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. त्यासाठी रोज माझं नामस्मरण कर. स्वामीचरित्र सारामृतचा रोज 3 अध्याय वाच. लोकांशी प्रेमाने वाग. लोकांची मदत कर. हा एकच संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवायचा होता. कारण मला वाटतं तुझं कल्याण व्हावं आणि तुझ्याकडून बाकीच्या लोकांचं कल्याण व्हावं. लक्षात ठेव, आयुष्य हे क्षणभंगुर आहे. आज आहे तर उद्या नाही. त्यामुळे जोपर्यंत आपला श्वास आहे, तोपर्यंत नामस्मरण करून, दानधर्म करून, जेवढं पुण्य कमवता येईल तेवढं कमव. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी असं वाटायला नको तुला, की मी आयुष्यात येऊन काय कमवलं आणि काय गमावलं. म्हणून अजून वेळ गेली नाही. अजून तुझ्या जन्माचा अर्थ जाण. त्यासाठी माझ्या मार्गात ये, माझं नामस्मरण कर. मग तुला सगळं काही चित्र स्पष्ट दिसेल. तुझ्या जन्माचं, तुझ्या आयुष्याचं. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नको. हा व्हिडिओ तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणेल.